न्याय मिळालाच पाहिजे, संपदाताईंना न्याय मिळालाच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे। या गृहमंत्र्याचं करायचं काय, या गृहमंत्र्याचं करायचं काय? सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, न्यायालय चौकशी झालीच पाहिजे, न्यायालय चौकशी झालीच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे। या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं करायचं काय, या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं करायचं काय? भगवान बाबा बाबासाहेब मुंडे यांच्या आशीर्वादाने प्रेरित झालेला हा वंजारी समाज महाराष्ट्रामध्ये बरेचसे परिश्रम भगवान बाबांनी करून या शेतकरी समाज आणि ऊसतोडणी कामगार या समाजाला प्रेरित करून जे काही मुलं असतील मुली असतील घडल्या अभ्यास वगैरे करून आणि आज ती मुलगी MBBS डॉक्टर असताना एवढ्या मोठ्या पदावर जाऊन शिक्षणाच्या ज्ञानाने ती वर गेली, परंतु तिला काही अधिकारामध्ये स्वतःचं आयुष्य गमावं लागलं। काही राजकारणी असतील, समाजकारणी असतील, समाजकंटक असतील, उद्योजक असतील, साखर कारखाना असतील, अशा लोकांमुळं तिला तिचं आयुष्य गमावं लागलं आणि त्यामुळं हा वंजारी समाज या ठिकाणी पुणे या ठिकाणी जमा होऊन तिच्याबद्दल एक हळहळ व्यक्त करत आहे। आणि आमचं एकच शेवटचं म्हणणं आहे की गुन्हेगाराला ही शिक्षा व्हायला पाहिजे, तिचा निश्चितच खून झालेला आहे असं आमचं सर्व वंजारी बांधवाचं मत आहे। तरी मेहरबानी करून ते संपदाताई मुंडे यांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। जय भगवान। डॉक्टर संपदा मुंडे यांची आपण पाहिलेली आहे की हत्या झालेली आहे, तर या हत्या प्रकरणामध्ये जो आपला भ्रष्टाचार होतोय त्याला आपण खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली दिली पाहिजे। जोपर्यंत हे कायदे सुव्यवस्था जे आहे ह्यांच्या राजकारण्यांच्या वळसटीला गुंडाळून ठेवलेले आहेत तोपर्यंत कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही महिलेला न्याय मिळणार नाहीये। तर आपण सर्वांनी जागे होऊन हा जो कायदा आहे तो फक्त पुस्तकात ठेवलेला आहे या लोकांनी, तर तो पुस्तकातला कायदा बाहेर रस्त्यावर येऊन प्रत्येकाने त्याची जागा दाखवलेली पाहिजे। आणि माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी या मुलीला न्याय तर द्यायचंच आहे, पण अशा अनेक कितीतरी मुलींच्या आतापर्यंत हत्या झालेल्या आहेत तर त्यांनाही न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूयात। आणि यापुढे अशी काही होणार नाही घटना, आपण थांबू शकत तर नाहीये, परंतु जे आपल्या हातात आहे की असे जे राजकारणी याचं राजकारण करतात ते व आपल्याकडनं मतं घेऊन आपल्या जीवावरती उड्या मारतात ते त्या लोकांना कुठेतरी आपण धडा शिकवला पाहिजे व त्या लोकांना कुठेतरी खाली खेचण्याचं काम आपण केलं पाहिजे। त्यावरच आपल्यावरती अन्याय जो आहे तो थांबेल, तोपर्यंत आपल्यावरचा अन्याय थांबणार नाही एवढं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। हा मोर्चा जो आहे तो आम्ही आता इथे पुण्यामध्ये घेतोय, असं महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी केला जाणार आहे आणि संपदाताईला जो न्याय आहे तो देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। डॉक्टर संपदा मुंडे आज खऱ्या अर्थाने आज 5-6 दिवस झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही। तिचा खून केलेला आहे, त्या कुटुंबावर अशा प्रकारची एक म्हणजे एवढी अवस्था वाईट आहे। एक शेतकऱ्यांची मुलगी शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं हे त्या मुंडे कुटुंबाला माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने एवढं सगळं होत असताना त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही। आणि याचं कुठेतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही म्हणतं एक या ठिकाणी आयोगाच्या अध्यक्षा त्यांनी परवा साताऱ्यात जाऊन एक बाईट घेतली, म्हणजे प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये सांगितलं की त्या म्हणजे जे कोण पोलीस असतील त्यांची काही चूक नाही। ताई एक मुलगी आहे आणि एका मुलीने आत्महत्या केली आणि तुम्ही महिलाचं आयोगाचं अध्यक्षपद आहेत, हे आपल्याला शोभतं का? हा माझा प्रश्न आहे। मी तमाम ऊसतोड कामगाराला मी आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या बाबांनो, आज आपल्यातून संपदा मुंडे निघून गेलेल्या आहेत, त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम ऊसतोड कामगाराला विनंती करतोय आपण सगळ्यांनी एक दिवस साखर सम्राटाचे कारखाने बंद ठेवावे एवढीच माझी विनंती आहे। राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, संपदाताईला न्याय मिळालाच पाहिजे, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, रुपालीताईचा राजीनामा घेतलाच पाहिजे, रुपालीताईचा राजीनामा घेतलाच पाहिजे।
पीडितेची बदनामी थांबलीच पाहिजे, पीडितेची बदनामी थांबलीच पाहिजे, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे.